सय्यद सामी माजूलाला यांना महापालिकेत कसे कामकाज करायचे मोठा अनुभव। माजूलाला यांनी आज 6 एप्रिल 2026 रोजी सभागृह नेते दुसऱ्यांदा पद स्वीकारला। परभणी मनपात सय्यद सामी माजूलाला यांनी सभागृह नेते पदाचा पदभार स्वीकारला। परभणी शहरातील बी रघुनाथ परिसरात आज सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून सय्यद साहेबजान लाला यांनी पदभार स्वीकारला। यावेळी त्यांचा महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित सभागृह नेते सय्यद सामी लाला यांच्या सत्कारावेळी नगरसेवकांनीही त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सय्यद खादर, महापौर सय्यद इक्बाल, अतुल सरोदे, डॉक्टर अनिल कांबळे, दिलीप ठाकूर, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, अलीम कुरेशी, सलीम तांबोळे, संतोष गुर्जर, अमोल जाधव, विजय भालेराव, नगरसेवक शरफुद्दीन सिद्दीकी, शुभम पष्टे, अलीम कुरेशी, रहीस दादा, शेख रईस, सय्यद मुस्ताक, सय्यद समीर, नगरसेवक राजेश रणखांबे, मोहम्मद अदनान, मोहम्मद मुश खान, सुफियान सय्यद खिजर, अनवर फुलारी, अख्तार फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होते। कार्यक्रमास मोठ्या संख्येने नगरसेवक तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते। नव्या जबाबदारीबद्दल सय्यद सामी लाला यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। महाराष्ट्र समाचारच्या वतीने माजूलाला यांना हार्दिक शुभेच्छा। अभी आज पदभार स्वीकार और जो पहले हम लोगों ने काम करे ग्रुप में मिल के, इंशाल्लाह हम सब मिल के काम करने वाले। हमारी जो काउंसिल है अंडरस्टैंडिंग की है कांग्रेस के साथ है, हम सब मिल के आए हुए हैं और सब मिल के अच्छे से काम करेंगे और परभणी शहर को रिजल्ट देंगे। हमारी जो टीम है रिजल्ट देने वाली टीम है। महापालिकेपुढे अनेक आव्हान आहेत, आपल्यासारखे अनुभव नेते आणि तरुण असणारे महापौर कशी वाटचाल असेल? हमारे साथ जो आह्वान है, हमारा नेतृत्व बहुत सक्षम है। आमदार साहब है, खासदार साहब है, महापौर है, सब सक्षम है। इंशाल्लाह हम सब आह्वान को पूरा करेंगे परभणी शहर के अंदर। परभणीकरांना काय सांगाल? परभणीकरांना अच्छे से रहने का सब साथ में है। मशीनरी ये वो सब आने वाली है, अच्छे से पूरा कचरे का इसका उसका सब सक्षम प्लानिंग करेंगे। एक 15 से 20 तारीख के बीच में पूरे शिकायतें परभणी के लोगों के दूर हो जाएंगे। दूसरी बार इस पद पे आपको विराजमान हो नसीब है। बराबर पकड़ा मुझसे तुम वो मेरा नसीब है, तकदीर है। भरोसा करे। बोलायचं म्हणल्यावर परभणी महापालिकेवर परभणीच्या जनतेने जो विश्वास टाकून शिवसेना मशाल या सगळ्या सन्माननीय सदस्याला जे निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व परभणीकरांचे पहिले आभार मानतो। आणि आमच्या सर्व मित्र परिवार पक्ष काँग्रेस आम्ही जे संयुक्त लढलो, जो आम्ही एका जागी आलो, ते एका विचारांनी, एका जुटीने, एका ताकदीने परभणीची दिशा बदलून दाखवत निश्चित या परभणीला जे आमदार राहुल पाटील साहेब व जिल्ह्याचे लाडके खासदार जाधव साहेब यांच्या नेतृत्वात जे आम्ही इथपर्यंत आलो, त्यांच्या मान सन्मान चिन्हाला सगळ्याला विश्वास देऊन परभणीकरांना स्वच्छ शहर, सुंदर शहर करून दाखवायची आमची सगळ्याची संकल्पना। महापौर साहेबाच्या नेतृत्वाखाली, सभागृह नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित सगळेजण मिळून काम करू व येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचा असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, निश्चित सर्व मार्गी लावून परभणीकरांचं मन जिंकून येणारे पुढचे 5 वर्षही हेच आम्ही सर्व सन्मान्य सदस्य राहू एवढी इच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या त्यांनी महापौर साहेबाला आणि सभागृह नेत्याला शुभेच्छा देतो सगळ्या सन्मान्य सदस्यातर्फे। एवढे बोलून मी थांबतो। चर्चा ह्या होतच असतात, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चा पाहिजेत। आज पहिली वेळ थोडीच आहे, 2022 पासून ही चर्चा आहे। परभणीचे आमदार जातात, खासदार जातात, नगरसेवक जातात, कोणी कुठं काही नाही, आम्ही आहेत तिथं आहेत। निश्चित कुठं जायचं वेळ असलं तर तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्या सोबत जाऊ।
मी सभागृहामध्ये पदभार घेतलाय ही ती मोठी जबाबदारी आणि आम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की भैया ते पूर्ण पाडतील, कारण की जेणेकरून भैया एक्सपिरियन्स लीडर आहात. ते वेळेवर होऊन जाते. त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही ठरविलेलं आहे त्या वेळेनुसारच होणार आहे. आम्ही ठरविलेलं ते वेळ आहे, आता तुम्हाला सांगता येत नाही, कोणी सांगू ना तुम्हाला. आज सभागृह नेता म्हणून लाला यांची निवड झालेली आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ते फार अनुभवी नगरसेवक आहेत. आमच्या सगळ्यामध्ये जर बघितलं तरुण आबोली असेल, सगळे तरुण नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे सर्वात ज्येष्ठ नेते लाला आहेत आणि या परभणी शहराला ते त्यांचं संपूर्ण त्यांना माहिती आहे काय काम करायचं काय नाही आणि अनुभव नेते आहेत. आमच्या त्यांच्या सर्व नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहेत. आपण आत्ताच बघितलं की महापौरांची जशी निवड झाली इतक्या धडाडीने ते काम करत आहेत. आपण सगळीकडे बघित आहेत की लोकांनी पूर्वी नाव ठेवले की असं केलं तसं केलं, पण आज पाहता आपण की तितक्या धडाडीने महापौर या ठिकाणी काम करत आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी सभागृहाचे नेते आमचे लाला सुद्धा काम करणार आहेत. आपल्याला मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की ही जी नवीन महानगरपालिका या ठिकाणी आलेली आहे हे सगळं तरुण मंडळी चांगलं काम करणारी आहेत आणि नक्कीच या परभणीचा बदल करणार आहेत. स्वच्छ परभणी, सुंदर परभणी आम्ही करणार आहोत. आणि याचप्रमाणे आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की ही परभणी जे लोक धूळ मुक्त करण्याचं आमचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. महापौर साहेब सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हिरारीनं काम करत आहेत. धूळमुक्त, स्वच्छ परभणी आणि सुंदर परभणी आम्ही करणार आहोत आणि यासाठी आपल्या सर्वांचं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य लाभल अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो.